आम्ही परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्याक वसतिगृहातील महिला आहोत। आम्ही पूर्ण जिल्ह्यातल्या 42 महिला आहोत। 42 महिलांनी 8 दिवसापूर्वीच कलेक्टर ऑफिस SP ऑफिस येथे उपोषणाचा अर्ज दिलेला आहे आणि आज नाविलाजास्तव आम्ही 30 तारखेला आजच्या दिवशी इथं उपोषणाला बसलेलो आहोत। परंतु आमच्या हाकेच्याच अंतरावर इथं SP ऑफिस आहे, SP ऑफिस आहे आणि कलेक्टर ऑफिस पण इथंच आहे। परंतु आणखीन आम्हाला शासनाची किंवा पोलिसांची कुठलंही इथं संरक्षण आणखीन आलेलं नाही। या आता 10:30 वाजले आहेत, तरी देखील आम्हाला कुठलंच प्रोटेक्शन मिळालेलं नाही आणि कुणी येऊनही बघितलं नाही आमच्याकडे की आम्ही इथं महिला सुरक्षित आहोत किंवा नाही, याच्याकडं कुणाचंही लक्ष नाही। इथेच मग या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं का? आम्हाला गेल्या 6 महिन्यापासून आमची पगार मिळालेली नाही आणि त्यातून आणि आम्हाला कसलंही अद्याप पोलीस संरक्षण मिळालेलं नाही। मग आम्ही काय करायचं?